10वीच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त वर्ग सजवायचा होता. मुलांनी कागदावर एक वारली चित्र रंगवलं आणि त्याच चित्राची मोठ्या आकारातली नक्कल भिंतीवर रंगवायचं ठरलं. आता कागदावरच्या चित्रापेक्षा भिंतीवरच्या चित्राला नेमका किती जास्त रंग लागेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. वारली चित्रामध्ये मुख्यतः त्रिकोणी आकार वापरतात, त्यामुळे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छोट्या त्रिकोणापेक्षा किती जास्त आहे हे समजलं की काम होणार होतं. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले संगत उंची हे माहिती होतं, त्यामुळे मुलांनी लगेच पाया आणि उंची मोजली. भिंतीवरच्या त्रिकोणाचा पाया 60 सेंटीमीटर आणि संगत उंची 75 सेंटीमीटर घ्यायची होती. कागदावरच्या त्रिकोणाचा पाया 6 सेंटीमीटर आणि संगत उंची 7.5 सेंटीमीटर इतकी होती. भिंतीवरचा त्रिकोण पाया 60 सेंटीमीटर, संगत उंची 75 सेंटीमीटर आणि कागदावरचा त्रिकोण पाया 6 सेंटीमीटर, संगत उंची 7.5 सेंटीमीटर. आता यासाठीचा एक मार्ग म्हणजे दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ काढून मग त्यांची तुलना करायची, पण त्याऐवजी मुलांनी सरळ तुलनाच केली आणि पटकन उत्तर काढलं. हे कसं केलं ते आपण आता पाहूयात. दोन संख्यांची तुलना करताना आपण त्यांचं गुणोत्तर घेतो, आठवतंय ना? गुणोत्तर आणि प्रमाण यांची थोडी उजळणी करूयात. ए, बी, एम आणि एन या धन वास्तव संख्या असल्यास ए आणि बी या दोन संख्यांचं गुणोत्तर m/n इतकं आहे. हे विधान आपण ए आणि बी या दोन संख्या m आणि n शी असलेल्या गुणोत्तराच्या अर्थात m गुणोत्तर n प्रमाणात आहेत असं लिहितो. आता आपल्या त्रिकोणांकडे येऊयात. आपल्याला त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले संगत उंची. आता भिंतीवरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद कागदावरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले 60 गुणिले 75 छेद 1/2 गुणिले 6 गुणिले 7.5 बरोबर 100. इथे 1/2 हा सामायिक अवयव आपण काढला. अंश आणि छेद यांना योग्य ते भाग देऊन ते लहान केले, त्यातून उत्तर मिळालं 100. म्हणजेच भिंतीवरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे कागदावरच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या 100 पट आहे. साधारणपणे कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढण्यासाठी काय करायचं पाहूयात. समजा त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण आहेत. त्रिकोण ABCचा BC हा पाया आहे आणि संगत उंची AD ही आहे, आणि त्रिकोण PQR चा QR हा पाया आहे आणि संगत उंची PS ही आहे. आता यामध्ये सुद्धा आधीच्या उदाहरणासारखं करूयात. भिंतीवरचा त्रिकोण त्रिकोण ABC, कागदावरचा त्रिकोण त्रिकोण PQR. आता त्रिकोण ABC चा पाया 60 सेंटीमीटर आणि संगत उंची अर्थात AD ही 75 सेंटीमीटर आहे, आणि त्रिकोण PQR मध्ये पाया 6 सेंटीमीटर, संगत उंची 7.5 सेंटीमीटर जी की PS ही आहे. त्यामुळे आता आधीच्या उदाहरणाप्रमाणे इथे आपल्याला असं लिहिता येईल की भिंतीवरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद कागदावरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले 60 गुणिले 75 छेद 1/2 गुणिले 6 गुणिले 7.5. 1/2 हा सामायिक अवयव गेला. भिंतीवरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद कागदावरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 60 गुणिले 75 छेद 6 गुणिले 7.5. भागाकार करून आपण 100 हे उत्तर काढलं. त्यामुळे त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD छेद 1/2 गुणिले QR गुणिले PS. त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ
बरोबर BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. त्यामुळे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये असं लक्षात येतं की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढं असतं. त्यामुळे एका त्रिकोणाचा पाया B1 आणि उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची H2 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. म्हणजेच त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पाया आणि उंचीवर अवलंबून असतं. आता समजा वरच्या उदाहरणात त्या मुलांनी त्रिकोणी आकाराच्या कागदी पताकाही तयार करायचं ठरवलं. दोन वेगवेगळ्या आकारांचे आणि दोन वेगवेगळ्या रंगांचे त्रिकोण ठरवले. तर त्यातला कोणत्या रंगाचा कागद जास्त लागेल हे आपण आता ठरवूया. समजा हे त्रिकोण असे आहेत आणि म्हणजेच हे असे. आपण निळ्या त्रिकोणाला LMN आणि हिरव्या त्रिकोणाला HIJ अशी नावं देऊया. त्रिकोण LMN चा MN हा पाया, MN बरोबर 3 एकक, LD ही संगत उंची, LD बरोबर 2 एकक. त्रिकोण HIJ चा IJ हा पाया, IJ बरोबर 1.5 एकक, HK ही संगत उंची, HK बरोबर 4 एकक. एका त्रिकोणाचा पाया B1 आणि उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची H2 अशी असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. म्हणून त्रिकोण LMN चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण HIJ चं क्षेत्रफळ बरोबर MN गुणिले LD छेद IJ गुणिले HK बरोबर 3 गुणिले 2 छेद 1.5 गुणिले 4 बरोबर 1. त्यामुळे क्षेत्रफळांचं गुणोत्तर 1 आलं. म्हणजेच दोन्ही त्रिकोण समान क्षेत्रफळांचे आहेत. याचा अर्थ दोन्ही प्रकारचे कागद आपल्याला सारख्याच प्रमाणात लागतील. आता दोन त्रिकोणांच्या संदर्भातल्या काही अटी आपण पाहूयात. दोन त्रिकोण असेत ABC आणि PQ आणि R. आता या संदर्भातल्या अटी आपण पाहूयात. आता यातली पहिली अट, दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर. आता इथे त्रिकोण ABC चा पाया BC बरोबर B1 आणि H ही संगत उंची आहे. त्रिकोण PQR चा पाया QR बरोबर B2 आणि H ही संगत उंची आहे. त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. म्हणून त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर BC गुणिले H छेद QR गुणिले H बरोबर BC छेद QR बरोबर B1 छेद B2. म्हणजेच त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात झालं. यावरून पहिला गुणधर्म काय लक्षात येतो? समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. आता यावर आधारित काही उदाहरणं पाहूयात. या आकृतीत त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण ABD चं क्षेत्रफळ बरोबर BC छेद BD. कारण त्रिकोण ABC ची उंची आणि त्रिकोण ABD ची उंची समान आहे. समान पाया असलेल्या आणि दोन समांतर रेषांवर शिरोबिंदू असलेल्या म्हणजेच समान उंचीच्या त्रिकोणांचं क्षेत्रफळ हे समान असतं. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR या दोन त्रिकोणांची उंची समान आहे.
त्रिकोण ABC चा पाया 6 सेंटीमीटर आहे आणि त्रिकोण PQR चा पाया 9 सेंटीमीटर आहे. त्रिकोण ABC च्या क्षेत्रफळाचं त्रिकोण PQR च्या क्षेत्रफळाशी गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण प्रश्न आधी नीट समजून घेऊयात आणि मग त्याची गणिताच्या भाषेत मांडणी करूयात. उकल. दिलेली माहिती: त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR या दोन त्रिकोणांची उंची समान आहे. त्रिकोण ABC चा पाया बरोबर 6 सेंटीमीटर आणि त्रिकोण PQR चा पाया बरोबर 9 सेंटीमीटर. आता यामध्ये काय शोधायचंय? तर त्रिकोण ABC च्या क्षेत्रफळाचं त्रिकोण PQR च्या क्षेत्रफळाशी गुणोत्तर हे आपल्याला शोधायचंय. म्हणजेच त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर किती हे आपल्याला शोधायचंय. आपल्याला माहिती असलेला गुणधर्म कुठला? समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळं त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर 6 सेंटीमीटर छेद 9 सेंटीमीटर बरोबर 2/3. म्हणूनच त्रिकोण ABC च्या क्षेत्रफळाचं त्रिकोण PQR च्या क्षेत्रफळाशी गुणोत्तर 2:3 असं आहे. आता आणखीन एक उदाहरण पाहूयात. एका खेळण्याचे दोन त्रिकोणी भाग समान उंचीचे आहेत. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे छोट्या त्रिकोणाच्या 8 पट इतकं आहे. मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया 256 सेंटीमीटर असल्यास छोट्या त्रिकोणाचा संगत पाया काढा. उकल. दिलेली माहिती: दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे छोट्या त्रिकोणाच्या 8 पट इतकं आहे. म्हणजेच मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 8/1 बरोबर 8. मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया हा 256 सेंटीमीटर आहे. तर छोट्या त्रिकोणाचा संगत पाया बरोबर किती? आपल्याला गुणधर्म काय माहितीये? समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळं त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया छेद छोट्या त्रिकोणाचा संगत पाया. म्हणून 8 बरोबर 256 छेद छोट्या त्रिकोणाचा संगत पाया. म्हणून छोट्या त्रिकोणाचा संगत पाया बरोबर 256 छेद 8 बरोबर 32. म्हणून छोट्या त्रिकोणाचा संगत पाया 32 सेंटीमीटर इतका आहे. आता या पुढची दोन त्रिकोणांच्या संदर्भातली दुसरी अट पाहूया. दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर हे दोन त्रिकोण असे आहेत. त्रिकोण ABC आणि त्रिकोण AB आणि P. आता या दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे. त्रिकोण ABC चा AB हा पाया आणि संगत उंची h1 आहे. त्रिकोण ABP चा AB हा पाया आणि संगत उंची h2 आहे. त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण ABP चं क्षेत्रफळ बरोबर AB गुणिले h1 छेद AB गुणिले h2 बरोबर h1 छेद h2. त्यामुळे दुसरा गुणधर्म आपल्याला असा मिळाला की समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळं त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आता यावर आधारित काही उदाहरणं पाहूया. आता या आकृतीत PM बरोबर 3 सेंटीमीटर, त्रिकोण PQS चं क्षेत्रफळ बरोबर 12 चौरस सेंटीमीटर, त्रिकोण RSQ चं क्षेत्रफळ बरोबर 16 चौरस सेंटीमीटर इतका आहे. तर आता यावरून रेख NR ची लांबी आपल्याला काढायची आहे. उकल अशा प्रकारे होईल. QS हा त्रिकोण PQS आणि त्रिकोण RSQ या दोन्ही त्रिकोणांचा पाया आहे.
त्रिकोण PQS ची उंची PM ही आहे आणि त्रिकोण RSQ ची उंची NR ही आहे. समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणून त्रिकोण PQS चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण RSQ चं क्षेत्रफळ बरोबर PM छेद NR. म्हणून 12/16 बरोबर 3/NR. म्हणून NR बरोबर 3 गुणिले 16/12 बरोबर 4. म्हणून NR ची लांबी 4 सेंटीमीटर इतकी आहे. दोन त्रिकोणांचा पाया समान आहे. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 50 चौरस सेंटीमीटर आहे. दुसऱ्या त्रिकोणाची उंची पहिल्याच्या दुप्पट असेल तर दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती ते काढायचं आहे. उकल, दिलेली माहिती आपण नीट मांडू. दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे. दुसऱ्या त्रिकोणाची उंची पहिल्याच्या दुप्पट आहे. पहिल्या त्रिकोणाची उंची h सेंटीमीटर अशी आपण मानूया. त्यामुळे दुसऱ्या त्रिकोणाची उंची बरोबर 2h सेंटीमीटर इतकी होईल. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 50 चौरस सेंटीमीटर इतकं आहे. तर आता यावरून दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. गुणधर्म काय आहे? समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात आणि हाच गुणधर्म आपण आता वापरणार आहोत. म्हणून दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 2h छेद h. म्हणून दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद 50 बरोबर 2/1. म्हणून दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 2 गुणिले 50 बरोबर 100 चौरस सेंटीमीटर. म्हणून दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे 100 चौरस सेंटीमीटर इतकं आहे. आपण काय शिकलो? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढं असतं. एका त्रिकोणाचा पाया B1 व उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 व उंची H2 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. एका त्रिकोणाचा पाया B1 व उंची H आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 व उंची H असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर B1 छेद B2. समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. एका त्रिकोणाचा पाया B व उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B व उंची H2 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर H1 छेद H2. स्वाध्याय. या आकृतीत AB बरोबर 6 आणि DC बरोबर 4 आहे. तर त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण BCD चं क्षेत्रफळ बरोबर किती? इथे जर BD बरोबर 7, BC बरोबर 20 तर पुढील गुणोत्तर काढा. त्रिकोण ABD चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ. त्रिकोण ADC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ. त्रिकोण ABD चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण ADC चं क्षेत्रफळ. गाळलेल्या जागा भरून खालील कृती पूर्ण करा. उकल,